नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजपासून पुढील 2 दिवसात म्हणजे 10 आणि 11 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, पाहूयात कोणते आहेत जिल्हे, याबद्दल सविस्तर माहिती। राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट तयार होणार आहे। यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांना फटका बसणार असल्याची माहिती आज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार याच कालावधीमध्ये प्रामुख्याने राज्यातील विदर्भ विभागात अवकाळी पावसाची शक्यता आहे। या कालावधीत संपूर्ण विदर्भात ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसेल। प्रामुख्याने यामधील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या 5 जिल्ह्यांमध्ये 10 आणि 11 फेब्रुवारीला पावसाची शक्यता अधिक जाणवत आहे। तसेच दुसरीकडे मराठवाड्यातील देखील ढगाळ हवामान कायम राहून मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलका पाऊस जाणवेल अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।